गावातील काही शेतकऱ्यांनी ट्रिप काढायचे ठरवले. त्यात तुकारामही सामील झाला. अर्थातच ती ट्रिप देवधर्माची होती. पूर्वी लोक कधीतरी देवाला जात होते, पण हल्ली लांबच्या ट्रिपशिवाय देवधर्म केल्यासारखा वाटत नाही. सगळी तयारी झाली. बरोबर बायकोला पण घेतले. तिला तरी कोण घेऊन जाणार या कल्पनेने. प्रत्येक धार्मिक स्थळी तुकारामाला वेगळे चित्र दिसले. मोफत जेवण, प्रसाद, मोठाली भोजनालये. विशेष काही नाही त्यात. लोक आता धार्मिक बनत चाललेले आहेत. बऱ्याच ठिकाणी देवासाठी एक अकाउंट खोलले जाते. बऱ्याच ठिकाणी हार, तुरे, नारळ, मोबाईल ठेवण्याचे पैसे भरावे लागले. सगळं कसं स्वच्छ, झगमगाट लायटिंग केलेली. पण तुकारामाला मात्र काही गोष्टी खटकत होत्या. त्याला देवाचे दर्शन घेतल्याचे समाधान होत नव्हते. कुठेतरी देव हरवल्यासारखा त्याला वाटला. सगळाच बाजारूपणा वाटला. खेडेगावात पण देव आणले गेले, तिथेही बाजारूपणा आला. वेगवेगळ्या सीडी कॅसेट बाजारात आल्या. चित्रपटातील बिभत्स वाटणाऱ्या चाली त्या अभंगांना मिळाल्या. तेच आवडू लागले लोकांना. भक्तिरस त्या अभंगांना राहिलाच नाही. ट्रीपमधील लोकांबरोबर तुकारामही फिरत होता. पाहत होता नेमका देव कशात आहे. काही ठिकाणी VIP पास होते, पण तुकाराम मात्र काही VIP नव्हता. तुकारामाला रांगेत उभे राहूनच दर्शन करावे लागले. पैसे तरी कुठे कुठे द्यायचे. चपला सांभाळायचे सुद्धा पैसे होते. चपला चोरीला जातात म्हणे. दर्शन देवाचे घ्यायचे म्हटले तर सगळीच ॲडजस्टमेंट करावी लागली. दानपेटीतही लोक पैसे टाकतच होते. देव पावल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. देवधर्म झाला. परतत असताना तुकारामाचे विचारचक्र सुरू झाले. भेटला का देव आपल्याला? कुठे होता तो? आईवडिलांची सेवा, दीनदुबळ्यांची मदत करूनही तो भेटला असता. सगळीच गर्दी, हौशे नवशे गौशे, सगळ्यांचाच बाजार तो. देवही त्यातून सुटला नाही. तुकारामाला उगीचच हरवल्यासारखे वाटत होते. देवदर्शनासाठी 2 हात आणि तिसरे मस्तक ही संकल्पना केव्हाच लयास गेली आहे.